नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वंशाचे वर्गीकरण या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। वंशाचे वर्गीकरण आपण मागच्या तासिकेमध्ये म्हटल्याप्रमाणे वंश ही जीवशास्त्रीय संकल्पना आहे। निश्चित अशा शारीरिक लक्षणाच्या आधारावर वंशाचे वर्गीकरण करण्यात येते। वंशाचे वर्गीकरण करण्यासाठी मानववंशशास्त्रज्ञांनी काही मापदंड किंवा त्या ठिकाणी तत्वे ठरवलेली आहेत। त्यांना वंशीय वर्गीकरणाचे आधार किंवा लक्षणे असे म्हणतात। वंशीय वर्गीकरणाचे आधार दोन प्रकारचे आहेत। त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे बाह्य शारीरिक रचना किंवा बाह्य लक्षणे, आणि दुसरा प्रकार आहे तो आंतरिक शारीरिक रचना किंवा अंतर्गत लक्षणे। पहिल्या प्रकारामध्ये बाह्य शारीरिक रचनेमध्ये शारीरिक लक्षणाचा बाहेर दिसणाऱ्या शारीरिक लक्षणाचा आपणाला बाह्य स्वरूपात दिसणाऱ्या समावेश होतो। उदाहरणार्थ त्वचेचा रंग, केसाची ठेवण, चेहऱ्याचा आकार, शारीरिक ठेवण, उंची, डोळ्याचा आकार या सर्व लक्षणाचा त्याच्यामध्ये समावेश होतो। आंतरिक शारीरिक रचना किंवा अंतर्गत लक्षणे हा दुसरा प्रकार पाहत असताना आंतरिक शारीरिक रचनेमध्ये एकदम दृष्टीस न पडणाऱ्या पण शास्त्रीय उपकरणाच्या किंवा यंत्राच्या द्वारे विश्लेषण करता येणाऱ्या शारीरिक लक्षणाचा समावेश होतो। उदाहरणार्थ रक्तगट, कपालांक किंवा मस्तिष्कांक, त्याचबरोबर नासिकांक इत्यादी। मानववंशाचे वर्गीकरण करत असताना केवळ एक किंवा दोन शारीरिक लक्षणाचा किंवा लक्षणांना आधार मानू नये। वंशाचे वर्गीकरण अधिकाधिक बाह्य शारीरिक लक्षणांना आधार मानण्यात यावे। उदाहरणामध्ये डोके, केस, नाक, त्वचेचा रंग इत्यादी लक्षणाचा अधिक विचार करण्यात यावा, कारण कोणतीही एक लक्षण अनेक वंशामध्ये समान असण्याची शक्यता असते। बरेच विचारवंत त्वचेचा रंग वंश वर्गीकरणाचा आधार मानतात, परंतु एकाच वंशात वेगवेगळ्या त्वचेचे रंग असणारे लोकसुद्धा असतात। उदाहरणार्थ आफ्रिकेच्या मूळ रहिवाशामध्ये काही पिवळ्या रंगाचे लोक आहेत। त्याचप्रमाणे शरीराची उंची वेगवेगळ्या वंशामध्ये सारखीच असते। तसेच मानव वंशाचे वर्गीकरण करत असताना कोणत्याही मानवी समूहातील जास्तीत जास्त लोकात आढळणाऱ्या सरासरी लक्षणांना किंवा गुणधर्मांना आधार मानण्यात यावे, कारण वेगवेगळ्या व्यक्ती एकमेकापासून फारच भिन्न असतात। आता वर्गीकरण करत असताना वर्गीकरण अधिक स्वरूपामध्ये स्पष्ट होण्यासाठी मानव वंश वर्गीकरणाचे आधार पाहणं त्या ठिकाणी आपणाला आवश्यक आहे। आणि मग आपण त्या ठिकाणी मानव वंश वर्गीकरणाचे आधार या ठिकाणी आज या तासिकेमध्ये आपण पाहूयात। बाह्य व अंतर्गत शारीरिक लक्षणाच्या आधारावर पृथ्वीवरील संपूर्ण मानववंशाचे वर्गीकरण करण्यात येते। त्याच्यामधला पहिला मुद्दा त्वचेचा किंवा कातडीचा रंग, स्किन कलर हा या ठिकाणी आपणाला सांगता येईल।
त्वचेचा रंग हा वंशवर्गीकरणाचा एक महत्त्वाचा आधार आहे. मानवाच्या त्वचेच्या रंगाकडे चटकन लक्ष वेधले जात असल्यामुळे त्वचेच्या रंगावरून वंश ओळखणे सहज शक्य होते. सामान्यपणे त्वचेच्या रंगावरून मानवाचे 3 गटात वर्गीकरण करण्यात येते. त्यातला पहिला गट आहे गौरवर्णीय. युरोप, पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका, पॉलिनेशियातील लोक गौरवर्णीय म्हणजेच गोऱ्या रंगाचे आहेत. गोऱ्या रंगाचे किंवा गौरवर्णीय लोक कॉकेसाइड वंशाचे लोक असतात. आता या ठिकाणी त्वचेच्या रंगावरून त्या ठिकाणी वंश हा त्या ठिकाणी आधार मानलेला आहे वर्गीकरणाचा. दुसरा गट आहे पीतवर्णीय. आशिया खंडातील मंगोला वंशाचे लोक तसेच बुशमेन व हेंटटॉट जमातीचे लोक पीतवर्णीय म्हणजे पिवळ्या रंगाचे आहेत. तिसरा गट आहे कृष्णवर्णीय. आफ्रिकेतील निग्रो वंशाचे तसेच ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवासी कृष्ण म्हणजेच काळ्या रंगाचे आहेत. त्वचेच्या रंगावरून करण्यात येणाऱ्या वंशाच्या वर्गीकरणात शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व नाही, कारण त्वचेच्या रंगावर पर्यावरणीय घटकाचा सुद्धा त्या ठिकाणी परिणाम होतो. उदाहरणार्थ कडक सूर्यप्रकाशात सतत वावरल्यामुळे त्वचेचा रंग बदलतो. फ्रेंच मानववंशशास्त्रज्ञ ब्रोका यांनी त्वचेच्या रंगाचे 34 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामुळे वंशाचे निश्चित वर्गीकरण करणे शक्य होत नाही. म्हणून वंश वर्गीकरणासाठी या शारीरिक लक्षणाचा उपयोग त्या ठिकाणी ढोबळमानाने केला जातो. वंशाच्या आधारामधला दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा असा आहे की केस हा त्या ठिकाणी आधार मानलेला आहे. केसाच्या आधारे आपण वंशाचे वर्गीकरण त्या ठिकाणी करू शकतो. मानववंश वर्गीकरणात केसाच्या प्रकारांना फारच महत्त्व आहे. म्हणून वंशवर्गीकरणाचा हा एक महत्त्वाचा आधार आहे. वंशवर्गीकरण करत असताना बऱ्याच वेळा इतर लक्षणाच्या बाबतीत जेव्हा संभ्रम स्थिती निर्माण होते तेव्हा केसांच्या प्रकाराच्या आधारावरच वंश निश्चिती करण्यात येते. उदाहरणार्थ मेलॅनेशियन्स हे निग्रो वंशाचे आहेत. हे केसांच्या प्रकाराच्या आधारे स्पष्ट करता येते. केसांचा प्रकार, रंग, बनावट, संख्या आणि केसांचा आडवा छेद यांच्या आधारे आधुनिक मानववंशाचे वर्गीकरण करणे सोपे जाते, असे काही मानववंश शास्त्रज्ञाचे मत आहे. केसाच्या आधारे वंशाचे वर्गीकरण करत असताना त्याच्यामध्ये आपणाला एक 5 गटामध्ये त्याचं वर्गीकरण करता येईल. त्यातला पहिला प्रकार आहे केसाचा प्रकार. केसाचा प्रकार हॅडन या शास्त्रज्ञाने 1924 मानवी केसाच्या स्वरूपावरून खालीलप्रमाणे केसाचे 3 प्रकार पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो सरळ लांबसडक केस. चीनी व एस्किमो लोकांचे केस सरळ आणि लांबसडक असतात. केसाच्या प्रकारामधला दुसरा प्रकार आहे नागमोडी कुरुळी केस.
युरोप, भारत आणि ऑस्ट्रेलियातील लोकांचे केस नागमोडी व कुरळे असतात. तिसरा प्रकार आहे लोकरीसारखे गुंडाळलेले केस. निग्रो व मेलेनेशियन्स लोकांचे केस लोकरीसारखे गुंडाळलेले असतात. त्याच्यामध्ये केसाच्या प्रकारामध्ये दुसरा घटक येतो केसाचा रंग. केस अनेक रंगाचे असतात. केसाचा रंग गडद काळा, फिकट काळा, पिंगट अथवा तांबूस आणि सोनेरी असतो. भूमध्यसागरीय लोकांचे केस गडद काळे असतात. उत्तर युरोपातील लोकांचे केस फिकट काळे, तांबूस व सोनेरी रंगाचे असतात. शक्यतो सर्वच वंशाच्या लोकांमध्ये काळ्या रंगाचे केस त्या ठिकाणी आढळतात. तिसरा घटक आहे केसाची बनावट. केसाच्या बनावटीवरून केसाचे खालील प्रमाणे 3 प्रकार पडतात. जाडेभरडे केस, मध्यम केस, उच्च प्रतीचे मुलायम केस. मंगोल वंशाच्या लोकांचे केस जाडेभरडे असतात. युरोपियन लोकांचे केस मध्यम स्वरूपाचे असतात. तर भूमध्यसागरीय लोकांचे केस उच्च प्रतीचे आणि मुलायम असतात. केसाच्या प्रकारामधला चौथा प्रकार आहे केसाची संख्या किंवा केस संभार. डोक्यावरील केस, अंगावरील केस आणि दाढीचे केस विचारात घेऊन केसाच्या संख्येवरून केसाचे 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये विपुल केस किंवा विपुल केस संभार, मध्यम केस किंवा मध्यम केस संभार, तुरळक केस किंवा तुरळक केस संभार. श्वेतवर्णीय लोकांच्या शरीरावर व चेहऱ्यावर दाट केस असतात. भूमध्यसागरीय लोकांच्या शरीरावर मध्यम केस असतात. निग्रो वंशाच्या लोकांच्या शरीरावर तुरळक केस असतात. तर मंगोलियन वंशाच्या फक्त डोक्यावर केस असतात. शरीरावर अतिशय कमी केस असतात. बहुधा त्यांच्या शरीरावर केस नसतातच. 5वा त्या ठिकाणी केसाच्या याच्यामधला प्रकार आपल्याला पाहता येईल केसांचा आडवा छेद. केसाच्या आडव्या छेदावरून केसाचे 2 प्रकार पडतात. चक्राकार केस आणि अंडाकृती किंवा लंबवर्तुळाकार केस. मंगोलियन वंशाच्या लोकांच्या केसाचा छेद चक्राकार असतो. तर निग्रो वंशाच्या लोकांचा केसाचा छेद लंबवर्तुळाकार असतो. या ठिकाणी आपण केसाच्या संदर्भानं मानव वंशाचा त्या ठिकाणी आधार पाहत असताना वर्गीकरण अशा पद्धतीनं केसाच्या संदर्भानं करता येईल. मानववंश वर्गीकरणाचा तिसरा महत्त्वाचा आधार आहे तो मस्तिष्कांक किंवा कपालांक. मस्तिष्कांक किंवा कपालांक. वंशवर्गीकरणाचा मस्तिष्कांक एक महत्त्वाचा व अविश्वसनीय आधार आहे. महत्त्वाचा व विश्वसनीय आधार आहे. मनुष्याच्या शारीरिक लक्षणातील सर्वात अधिक स्थिर लक्षण मस्तिष्कांक आहे. शरीराच्या इतर लक्षणात परिवर्तन झाले तरी मस्तिष्कांकात सर्वात कमी परिवर्तन होते, कारण त्यावर परिस्थितीचा परिणाम होत नाही. मानववंशशास्त्रज्ञांनी डोक्याच्या कवटीचा सखोल अभ्यास केला आहे. प्रत्येक वंशातील लोकांच्या कवटीचा आकार वेगळा असतो. डोक्याची रुंदी, लांबी त्यांच्या गुणोत्तराच्या टक्केवारीस मस्तिष्कांक असे म्हणतात किंवा त्याला मस्तिष्क सूचक निर्देशांक म्हणतात. मस्तिष्कांक काढण्याचे सूत्र सुद्धा या ठिकाणी आपणाला सांगता येईल.
मस्तिष्कांक बरोबर डोक्याची रुंदी भागिले डोक्याची लांबी गुणिले 100. अशा पद्धतीनं मस्तिष्कांक त्या ठिकाणी काढला जातो. उदाहरणामध्ये डोक्याची रुंदी 162 आणि लांबी 190 असेल तर मस्तिष्कांक 85.26% या ठिकाणी येईल. मस्तिष्कांक किंवा मस्तिष्कांकाच्या आधारे डोक्याचे प्रमुख 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये लांबट डोके, मध्यम डोके, रुंद डोके असे त्या ठिकाणी प्रकार आपणाला पाहता येतील. अमेरिकन निग्रो आणि उत्तर भारतीय लोकांचे डोके लांबट असतात. युरोपीय लोकांचे डोके मध्यम असतात, तर ईशान्य भारतीय लोकांचे डोके रुंद असतात. जगातील सर्व मानव वंशाच्या सरासरी मस्तिष्कांक 79% आहे. त्या ठिकाणी आपण मस्तिष्कांकाच्या आधारे या ठिकाणी मानवी वंशाची म्हणजे हा आधार या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. पुढचा मानवी वंशाचा वर्गीकरणाचा आधार आहे कवटीची क्षमता. कवटीच्या क्षमतेहून देखील मानव वंशाचे वर्गीकरण करण्यात येते, कारण एकाच वंशातील लोकांच्या कवटीची क्षमता शक्यतो सारखीच असते. रिकाम्या कवटीमध्ये पाणी भरून क्षमता मोजली जाते. बऱ्याच वेळा कवटीत मोहरी किंवा बाजरी भरूनही क्षमता त्या ठिकाणी मोजण्यात येते. कॉकेशियन वंशाच्या लोकांच्या कवटीची क्षमता सर्वात जास्त आहे, तर निग्रो वंशाच्या लोकांच्या कवटीची क्षमता सर्वात कमी आहे. युरोपातील पुरुषांच्या कवटीची सरासरी क्षमता 1450 घन सेंटीमीटर मोजली गेली, तर स्त्रियांच्या कवटीची सरासरी क्षमता 1300 घन सेंटीमीटर इतकी आहे. स्त्रियांच्या कवटीची क्षमता पुरुषाच्या कवटीच्या क्षमतेपेक्षा कमी असते. ऑस्ट्रेलॉइड वंशाच्या लोकांच्या कवटीची क्षमता जवळपास 1300 घन सेंटीमीटर आहे. पुढचा आधार त्या ठिकाणी वर्गीकरणाचा मानव वंशाच्या सांगता येईल तो आहे नासिकांक. नासिकांक म्हणजे नाकाची लांबी, रुंदी आणि उंची त्या ठिकाणी मोजता येत असल्याने, तसेच नाकाचा आकार चटकन लक्षात येत असल्यामुळे वंशवर्गीकरणासाठी नाकाचा आकार हे शारीरिक लक्षण उपयुक्त समजण्यात येते. नाकाची रुंदी व लांबी यांच्या शेकडा प्रमाणाला नासिकांक म्हणतात. नासिकांक काढण्याचे सुद्धा सूत्र आहे. नासिकांक बरोबर नाकाची लांबी भागिले नासिकांक बरोबर नाकाची रुंदी भागिले नाकाची लांबी गुणिले 100. भुवयाच्या मध्ये किंचित खालच्या बाजूस वरच्या ओठावर जेथे नाक चिकटलेले आहे तिथपर्यंत नाकाची लांबी असते, तर दोन्ही नाकपुड्याच्या बाह्य भागापासून रुंदी मोजली जाते. उदाहरणार्थ, नाकाची रुंदी 3 असेल आणि लांबी 4 असेल तर नासिकांक 75% येईल. नासिकांकाच्या किंवा नाकाच्या लांबीच्या रुंदीच्या आधारावर नाकाचे खालील 3 प्रकार पडतात: अरुंद किंवा चिंचोळे नाक, मध्यम नाक, रुंद किंवा लांब नाक. साधारणपणे निग्रो वंशाच्या लोकांचे नाक रुंद असते. मंगोलियन लोकांच्या वंशाचे नाक मध्यम असते, तर कॉकेशियन वंशाच्या लोकांचे नाक अरुंद किंवा चिंचोळे असते. वंशाच्या वर्गीकरणाचा पुढचा आधार 6वा आधार आहे उंची.
शरीराची उंची ही चटकन नजरेत भरणारे शारीरिक लक्षण आहे. म्हणून वंशवर्गीकरणामध्ये उंचीचा आधार घेतला जातो. साधारणपणे उंचीचे 4 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये कमी उंची, मध्यम उंची, जास्त उंची आणि अति जास्त उंची. ग्रिफिथ टेलरने सांगितलेली वंशाची प्राकृतिक लक्षणामध्ये उंचीचा विचार केला तर असे दिसून येते की निग्रिटो वंशाचे लोक कमी उंचीचे असतात. ऑस्ट्रेलॉइड, नॉर्डिक, अल्पाईन आणि मंगोलियन वंशाचे लोक मध्यम उंचीचे असतात. भूमध्यसागरीय वंशाचे लोक जास्त उंचीचे असतात तर निग्रो वंशाचे लोक अति जास्त उंचीचे असतात. काही शास्त्रज्ञांच्या मते उंची हे वंशिक वर्गीकरणाचे आधार मानू नये, कारण उंचीवर आहार, पर्यावरण, आजारपण, शारीरिक वाढीस प्रतिकूल परिस्थिती इत्यादी बाबीचा परिणाम होतो. अन्नाचा अभाव, प्रतिकूल परिस्थितीमुळे एस्किमो, बुशमन, पिग्मी या जमातीची कमी उंचीची लोक त्या ठिकाणी आढळून आलेली आहेत. अमेरिकेत वाढलेल्या जपानी मुलांची उंची तेथे अनुकूल पर्यावरणामुळे त्यांच्या आईवडिलापेक्षा जवळपास 5 सेंटीमीटर अधिक असल्याचे दिसून आले आहे. तसेच एकाच वंशाच्या लोकांमध्ये कमी अधिक उंचीचे लोकसुद्धा त्या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतील. वंशाच्या वर्गीकरणाचा आधार 7वा आधार रक्तगट या ठिकाणी आपणाला सांगता येईल. रक्तगट, ब्लड ग्रुप ज्याला आपण म्हणतो, 20व्या शतकाच्या आरंभी लॉन्डस्टीनर या शास्त्रज्ञाने मानवी रक्ताचे ए बी आणि ओ अशा 4 गटात वर्गीकरण केले. त्यानंतरच्या काळात RH+, RH- हे घटक लक्षात घेऊन रक्ताचे आणखी गट करण्यात आले. रक्तगट हे एक निश्चित स्वरूपाचे शारीरिक लक्षण आहे की ज्यामध्ये वंश वर्गीकरणासाठी त्याचा आधार घेतला जातो. कारण एका वंशाच्या लोकांमध्ये विशिष्ट रक्तगट आढळतात जे दुसऱ्या वंशाच्या लोकांमधील रक्तगटापेक्षा भिन्न असतात. बॉईड या शास्त्रज्ञाने रक्तगटाच्या आधारे मानवी वंशाचे वर्गीकरण करणे योग्य ठरते असे सांगून त्यांची कारणे सुद्धा त्या ठिकाणी नमूद केलेली आहेत. त्यामध्ये रक्तगटाचे संक्रमण गुणसूत्रामुळे अथवा अनुवंश यंत्रणेद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होत असते. हवामान, आजार, औषधे इत्यादीमुळे रक्तगटात बदल होत नाही. प्रत्येक वंशातील लोकांमध्ये एका विशिष्ट रक्तगटाचे आधिक्य असते, त्यात बदल होत नाही. मानवाच्या उत्पत्तीपासून रक्तगट अस्तित्वात असून ते परस्परापासून स्वतंत्र ओळखता येतात. भूप्रदेश व रक्तगट यांचा परस्पर संबंध असतो. असे असले तरी प्रत्येक वंशात सर्वच रक्तगटाच्या व्यक्ती कमी जास्त प्रमाणात आढळतात. मात्र विशिष्ट रक्तगट असलेल्या व्यक्तीचे प्रमाण अधिक असल्याने त्या वंशाचा तो प्रतिनिधिक रक्तगट म्हणून त्या ठिकाणी त्याचं वर्गीकरण त्या ठिकाणी करता येईल. विनरनचे रक्तगटाच्या आधारे वंश वर्गीकरण त्या ठिकाणी असे आहे. विनरचे रक्तगटाचे म्हणजे त्या ठिकाणी वंशाचे वर्गीकरण पुढील प्रमाणे त्यांनी केलेलं आहे. कॉकेशियन, निग्रो, मंगोल. त्याचबरोबर ऑटेनबर्गचे रक्तगटाच्या आधारे वर्गीकरण असे आहे. युरोपियन, रशियन, हिंदू, आफ्रिकन, हुनानी,
पॅसिफिक अमेरिका. लोहोवरीलचे रक्तगटाच्या आधारे त्या ठिकाणी वंशवर्गीकरण असे आहे: युरोपियन, भूमध्यसागरी, मंगोल, आफ्रिकन, इंडोनेशियन, अनेर इंडियन, ओशियानिक आणि ऑस्ट्रेलियन अशा पद्धतीने रक्तगटाच्या आधारे सुद्धा वर्गीकरण करता येते. वंशवर्गीकरणाचा 8वा आधार आहे हात व पाय यांची लांबी. हात व पाय व या शारीरिक अवयवाची लांबी अचूक मोजता येते. वंशवर्गीकरणासाठी या शारीरिक लक्षणाचा आधार घेतला जातो. मानवी उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यात कप्पीच्या हाताची लांबी जास्त होते. पुढे जसजसा मानव उत्क्रांत होत गेला तसतसे त्याचे पाय सरळ होऊन पायाची लांबी वाढली व हाताची लांबी कमी झाली. काही वंशाच्या लोकांचे हात पायाच्या तुलनेने लांब असतात. मंगोल वंशाच्या लोकांचे हात आणि पाय दोन्ही त्या ठिकाणी आखूड असतात. लॅप जमातीच्या लोकांचे पाय जास्त लांब असतात. सध्या हात व पाय यांची लांबी हे शारीरिक लक्षण वंशवर्गीकरणासाठी तेवढे उपयोगात आणता येत नाही. पुढचा वंशवर्गीकरणाचा आधार आहे चेहरा. चेहऱ्याची लांबी व रुंदी यांचे परस्पराशी असलेले प्रमाण लक्षात घेऊन चेहऱ्याचे खालील प्रकार आपणाला पाडता येतील: अरुंद चेहरा, रुंद चेहरा, मध्यम चेहरा, अतिरुंद चेहरा, अति अरुंद चेहरा. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या चेहऱ्याच्या आधारावर प्रकार पाडता येतात. वंशवर्गीकरणासाठी चेहऱ्याचा आधार घेण्यात येत असला तरी नेहमीच चेहऱ्याचा आधार उपयोगी नसतो. स्त्रिया व पुरुष यांच्या चेहऱ्यात फरक आढळतो. तसेच वयानुसार चेहऱ्यात बदल होतो. पुढचा आधार आहे वंशवर्गीकरणाचा डोळे आणि पापण्या. वंशीय वर्गीकरणाच्या दृष्टीने हे शारीरिक लक्षण महत्त्वाचे नसले तरी बऱ्याच वेळा त्याचा आधार घेण्यात येतो. डोळ्याचा रंग काळा, भुरा, करडा, हिरवा व निळा असू शकतो. डोळ्याच्या बाहुलीवर डोळ्याचा रंग अवलंबून असतो. डोळ्याच्या बाहुलीचा रंग सामान्यपणे काळा असतो. बाहुलीत काळेपणा कमी असेल तर डोळे निळे दिसतात. काळ्या डोळ्याची माणसे जवळपास सर्वच वंशात आढळतात. कॉकेशियन वंशाच्या लोकांचे डोळे निळे, भुरे आणि हिरवट असतात. निग्रो वंशाच्या लोकांचे डोळे काळे असतात. डोळे रुंद, सरळ आणि तिरके असतात. मंगोल वंशाच्या लोकांचे डोळे तिरके असतात. डोळ्याप्रमाणेच पापण्याचीही एक प्रकारे महत्त्वाची शारीरिक लक्षण त्या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या वंशातील लोकांच्या पापण्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. चीनी, जपानी, मंगोल व एस्किमो लोकांच्या डोळ्यावरील पापण्या अर्धवट झाकलेल्या असतात. त्यामुळे डोळे त्यांचे प्रामुख्याने अर्धे मिटल्यासारखे दिसतात. बहुतेक सर्व वंशामध्ये काळ्या डोळ्याची माणसे असल्यामुळे वयानुसार डोळ्याच्या रंगात बदल होतो. एकाच वंशातील स्त्री आणि पुरुषाच्या डोळ्याचे रंग भिन्न असल्यामुळे डोळ्याच्या रंगावरून वंश ओळखणे त्या ठिकाणी बऱ्याच वेळास कठीण जाते. त्याच्यानंतरचा पुढचा आधार आहे ओठ. वंशवर्गीकरणाचा वंशवर्गीकरणासाठी ओठ या बाह्य लक्षणाचा त्या ठिकाणी आधार घेण्यात येतो. ओठाचे 2 प्रकार पडतात: मोठे बाहेर वळलेले आणि 2 नंबर आहे पातळ आतल्या बाजूस वळलेले. निग्रो वंशाच्या लोकांचे ओठ मोठे आणि बाहेर वळलेले असतात, तर इतर वंशातील लोकांचे ओठ हे प्रामुख्याने दुसऱ्या प्रकारचे म्हणजे पातळ किंवा आत वळलेले असतात. पुढचा आधार आहे छातीचा घेर. छातीच्या घेराचे निश्चित असे मापन करता येत असल्यामुळे काही मानवशास्त्रज्ञांनी मानव वंशाच्या वर्गीकरणासाठी या शारीरिक वैशिष्ट्याचाही उपयोग करून घेतलेला आहे. पण आहार, व्यायाम व
वय इत्यादी घटकानुसार छातीचा घेर बदलत असल्याने हे शारीरिक लक्षण तेवढे महत्त्वाचे मानले जात नाही. त्याच्यानंतर पुढचं आधार आहे तळहात व तळपायावरील ठसे. तळहात व तळपायावरील रेषा अनेक किंवा त्या ठिकाणचे ठसे कधीही बदलत नसतात. कोणत्याही दोन व्यक्तीच्या हातपायावरील ठशामध्ये साम्य नसते. तळहात व तळपायावरील रेषाचे कमानी, चक्रे व वक्ररेषा हे असे 3 प्रकार पडतात. यांच्या आधारे वंश भेद त्या ठिकाणी करण्यास त्या ठिकाणी मदत होते. शेवटचा आधार आहे कान आणि हनुवटी. वंशवर्गीकरणाचा शेवटचा आधार आहे कान व हनुवटी. मानवाचे कान आणि हनुवटी या शारीरिक लक्षणाच्या आधारे वंशवर्गीकरण करण्यासाठी आपणाला त्याचा उपयोग होतो. त्या कान व हनुवटीच्या द्वारे वंशवर्गीकरण करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. काही लोकांचे कान लहान व वर्तुळाकार असतात तर काही लोकांचे कान लांब असतात. तसेच हनुवटीच्या आकारातही फरक असलेला दिसून येतो. साधारणपणे लांबट, निमुळती आणि रुंद असे हनुवटीचे प्रकार पडतात आणि यावरूनही त्या ठिकाणी आपल्याला वंशवर्गीकरण करण्यासाठी त्याची मदत होते. अशा प्रकारे वंशाच्या वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये पाहत असताना वर्गीकरण करण्यासाठी काही आधार त्या ठिकाणी लक्षात घेऊन वंशाचे वर्गीकरण करण्यात येते. आपण आज जवळपास 12 ते 13 आधार वंशवर्गीकरणाचे पाहिलेले आहेत आणि यावरून वंशाचे वर्गीकरण करता येईल. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आज थांबूयात. आज आपण वंश वर्गीकरण हा भाग त्या ठिकाणी पाहिलेला आहे. धन्यवाद.